तो किंवा टुरिस्ट असो तो उतरू शकत नाही टुरिस्टला असताना। आणि पहिली गोष्ट इकडचे टुरिझमसाठी हा रस्ता बंद आहे। तर त्यांनी ज्या प्रकारे पाठलाग करत आला आणि त्या टायगरचा व्हिडिओ बनत गेला तर तो टायगर गोंधळून त्या शेतात गेला। तर अशामुळे ते प्रकरण घडतात आणि ते एक योगायोग असं झालं की बा दुसऱ्या शेतात माझा धान बांधणी चालू होता, त्यामुळे माझे आई बाबा सगळे आणि माझे गुरढोरे मी दुसऱ्या शेतात बांधून ठेवले होते। तर त्या दिवशी ते अनर्थ टळला बा। तर माझं म्हणणं असं आहे की हा एक कारण जर असू शकते तर ही खूप मोठी बाब आहे जी या डिपार्टमेंटच्या किंवा लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की हा एक कारण असू शकते ज्यामुळे वाघ ही जंगलातून शेताकडे पलायन करतात किंवा गावात पलायन करतात आणि असे अनर्थ घडतात। तर माझं म्हणणं आहे की असं घडायला नको आहे आणि हे जे झालं तर यामधून मला लक्षात आलं तर मला असं वाटते सांगावं असं की हे कुठेतरी गोंधळून आणि हे असं टायगर साइटिंग झाल्यानंतर हे लोक गर्दी करून आणि त्याचा पाठलाग करून हे जे करतात तर हे चुकीचं आहे। त्यामुळे आज त्या दिवशी जर मनुष्यहानी जर झाला असता तर मग याला कोण जिम्मेदार होता? त्यामध्ये कसं आहे, कोणाचाच बाबा कोणाचे काही घरचा करता पुरुष जर गेला तर परिवाराचा काय हाल होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। तर म्हणून माझं म्हणणं आहे की बा या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष द्यावं।